नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच शेतकरी हे पीक कर्ज घेत असतात आणि भरत नाहीत. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. 2019ला ही कर्जमाफी मिळाली. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे शेतकरी मित्रांनो, की बरेच असे सुद्धा शेतकरी आहेत की जे पीक कर्ज घेत असतात, रेग्युलर भरत असतात आणि दरवर्षी भरल्यामुळे त्यांना वाढीवसुद्धा हे पीक कर्ज मिळत असतं. मग आता ज्यांनी भरलं नाही त्यांना माफी मिळाली. मग ज्यांनी रेग्युलर भरलंय, इमानदारीनं काम केलंय, ते कर्ज घेतलं, रेग्युलर भरलं आणि त्यांना काय, तर मग त्यांच्यासाठी 2019ला कर्जमाफी झाली होती. त्या कर्जमाफी योजनेचं नाव होतं शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना. आता या कर्जमुक्ती योजनेमध्ये 50,000 रुपये अनुदान ज्या शेतकऱ्यांनी 2017, 2018, 2019, 2020 असे 3 वर्षापैकी ज्यांनी 2 वर्षे रेग्युलर कर्ज भरलं, अशा शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर म्हणून शासनाने 50,000 रुपये अनुदान त्यावेळेस जाहीर केलं होतं. आणि मित्रांनो, त्या अनुदानापासून बरेच शेतकरी वंचित राहिलेले आहेत. आता मी या अगोदरही या बाबतीत व्हिडिओ बनवले होते. बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट आल्या की मी रेग्युलर कर्ज भरतो, मग मला त्याचा जे 50,000 रुपये अनुदान आहे तर ते काही मिळालं नाही, 1 रुपयासुद्धा मिळालं नाही, अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या. पण मला एक म्हणायचं शेतकरी मित्रांनो, तुम्हीसुद्धा याची काही कधी बँकेत जाऊन किंवा कुठं चौकशी केली का? तर आपणही ती करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला काही व्यक्तिशः कोणी येऊन सांगणार नाही की बा तुला हे 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे, तू असं असं कर. मग ज्या अशा काही प्रक्रिया चालू असतात त्याबद्दलची आपण माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अशा काही योजना आल्या आणि त्यांची जर तुम्हाला माहिती ऐकायची असेल तर त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला दाबा, म्हणजे इत्थंभूत जी काही नवीन माहिती आली ती आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 2017 ते 18, 18 ते 19 आणि 19 ते 20 असं रेग्युलर कर्ज भरलेलं आहे, अशा जवळपास 33,000 शेतकरी हे वंचित आहेत त्या 50,000 रुपये अनुदानापासून. आता वंचित का राहिले, तर यांनी आधार प्रमाणीकरणच केलं नाही. कारण KYC केल्याशिवाय हे 50,000 रुपये अनुदान मिळणार नाही. आणि आता सहकार आयुक्त विभागाने यासंबंधी जे शेतकरी वंचित राहिलेत अशांना SMS पाठवून सुद्धा कळवलं आहे. आणि ज्या बँकांनी हे पीक कर्ज दिलेले आहे अशा बँकांना सुद्धा त्यांनी कळवलं आहे की अशा शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण करून घ्या आणि या 50,000 रुपये अनुदान जे प्रोत्साहनपर देण्याचा शासनाचा विचार आहे, तर हे अनुदान त्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. आणि असे जवळपास महाराष्ट्रात 33,000 शेतकरी वंचित आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, या अगोदरही आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण राहिले त्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्या, असं सहकार आयुक्तानं सांगितलेलं आहे. आता मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना मग याबाबतचे SMS आले नसते, मेसेज आले नसेल, मग आपलं नाव त्याच्यात आहे का हे त्यांनी बघितलं नसेल आणि त्यांना जो विशिष्ट क्रमांक लागणार आहे KYCसाठी, मग हा कसा मिळवायचा. पण तरी शेतकरी मित्रांनो, हा विशिष्ट क्रमांक मिळविण्याचा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही त्या बँकेत एकतर चौकशी करा, बँकेकडून तुम्हाला कळवलं जाईल. आणि नाही बँकेकडून कळवलं तरी आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आणि तिथं आपला आधार नंबर सांगून आपण या योजनेसाठी पात्र आहोत का हे आपल्याला बघता येतं. आणि सर्वात सोपी गोष्ट आहे, कारण आपले सरकार सेवा केंद्र हे प्रत्येक गावामध्ये आहे. मग आपण तिथे जाऊन आपला आधार नंबर सांगून आपण यासाठी पात्र आहोत का हे आपण बघू शकतो. आणि आपल्याला जी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आहे, या योजनेचं जर आपण पात्र असू तर आपल्याला 50,000 रुपये हे त्या अनुदानातून मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं काय करायचं आहे, आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे, आपला आधार नंबर सांगायचा. मग त्यासाठी एक वेबसाईट आहे, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना. मग तो आपल्या सरकार सेवा केंद्रवाला तुमचा आधार नंबर टाकून नक्की चेक करेल आणि त्यानुसार जर तुम्ही पात्र असाल तर तिथे तुम्हाला विशिष्ट क्रमांकसुद्धा मिळतो. आणि त्यानंतर तुम्हाला KYC सुद्धा करता येते. मग तेथे तुमचा बँक पासबुकचा जो खाते क्रमांक आहे तो जर बरोबर नसेल तर तो सुद्धा दुरुस्त करता येतो. अशा सर्व सुविधा तुम्हाला तिथे करता येतात. आणि या केल्याच्या नंतर तुम्हाला हे 50,000 रुपये अनुदान जे 33,000 शेतकरी राहिलेले आहेत त्या 33,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं, जरी तुम्ही त्या यादीमध्ये आहात का नाही, पण तरी चेक करायला काय हरकत आहे. कारण चेक केल्याशिवाय तर आपल्याला कळणार नाही की आपण यासाठी पात्र आहोत का नाही.
म्हणून तसं कृषी आयुक्तांनी आवाहन केलेलं आहे आणि म्हणून लवकरात लवकर प्रत्येक शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे. प्रत्येक गावात हे केंद्र आहे आणि त्या केंद्रावर जाऊन आपलं नाव त्यामध्ये आहे का, आणि त्यासाठी काय नाही, फक्त आधार नंबर लागतो. कारण आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय हे पैसे येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना हे करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि जेवढे लवकर करतील तेवढ्या लवकरात लवकर या शेतकऱ्यांना हे पैसे अनुदानाचे मिळणार आहेत. कारण आता व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केले की मी तर रेग्युलर भरतो, मग रेग्युलर भरतो तर मला का मिळत नाही. म्हणून अशा शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की आपण आधार नंबर घेऊन तेवढी चौकशी त्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन करायची आणि त्या चौकशीतून जर आपण त्यासाठी पात्र असाल तर आपल्याला नक्कीच हे अनुदान मिळेल, अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी जी काही माहिती असेल, शेतकऱ्यांसाठी योजना असतील, प्रत्येक माहिती आणि इत्तेभूत आणि खरी माहिती, बनावट माहिती नाही किंवा आपला व्हिडिओ चालावा म्हणून नाही, तर जी सत्य माहिती आहे अशीच माहिती देण्याचा आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.